अलिबागला फक्त समुद्रकिनाराच बऱ्याच जणांना माहिती असेल, पण अलिबागमध्ये कडवे वाल सुद्धा खूपच चांगले मिळतात. तर हे जे वाल आहेत, त्याचीच ही कवळी रोपं आहेत, जी बाजारामध्ये विकायला होती अलिबागला आणि येताना आमच्या अहोंनी ती घेऊन आली. तर मी सुद्धा पहिल्यांदाच ह्याची पालेभाजी खाते. कडवेवालाची उसळ किंवा बिरडं आपण बनवत असतो. पण ही खास जी भाजी आहे ना, ही अगदी पाऊस पडल्यानंतर जे सुरुवातीला जे शेतातून कोंब बाहेर येतात, तर तेच हे जी रोपं आहेत, ती खुटून त्या मावशी ज्या आहेत त्या विकायला बसल्या होत्या. आता त्यांच्याकडून अहोंनी वेगवेगळ्या भाज्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं, की "ही माझ्या शेतातली आहे, तर तू घेऊन जा आणि बनवून बघ. बायकोला सांग कांदा आणि त्याच्याबरोबर भरपूर खोबरं आणि हिरवी मिरची आणि लसूण फोडणीला घाल आणि मस्त ही भाजी करून बघ आणि पुढच्या वेळी मला येऊन नक्की सांग." तर आता मावशीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ती भाजी घेतली, स्वच्छ धुवून निवडून मी घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवातीला तेलामध्ये मी भरपूर सारा लसूण, हिरवी मिरची आणि कांदा घातला. आता मावशीने त्याला सांगितलं होतं, की तुम्ही ह्यामध्ये लाल तिखट पण घालू शकता किंवा हिरवी मिरची पण वापरून करू शकते. तर आता आपण अगदी नेहमीप्रमाणे जशी पालेभाजी बनवतो, अगदी तशीच मी ही बनवली. खूपच चविष्ट झाली होती. व्हिडिओ बनवतानाच विचार केला होता, जर चवीला चांगली झाली तरच व्हिडिओ अपलोड करायचा. पण तुम्हाला सांगू, मी सुद्धा पहिल्यांदाच ही भाजी चाखली होती, पण ती चवीला इतकी चविष्ट होती, की आता मी त्यांना पुन्हा सांगितलंय, की पुन्हा जेव्हा कधी जाशील, तेव्हा ही भाजी नक्कीच घेऊन ये. तर ह्या अशा ज्या काही भाज्या असतात, ज्या आपल्याला माहिती नसतात, पण त्या खूपच चविष्ट असतात आणि पौष्टिक सुद्धा असतात. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भाज्या आपण नक्कीच ट्राय करायला पाहिजे. तर आता वरतून आपण ओलं खोबरं घालून घेतलं आणि त्यानंतर भाजी जी आहे ती तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अगदी तयार झालेली आहे. आता आमच्या घरामध्ये ना, मी आणि माझे अहो दोघंही खवय्ये आहोत. त्यामुळे अशा वेगवेगळे पदार्थ ट्राय करण्यासाठी आम्हाला नेहमीच आवडतात. तर तुम्ही सुद्धा जर बाजारात ही भाजी दिसली तर नक्कीच घ्या आणि बनवून बघा. तुम्हाला सुद्धा ती खूपच आवडेल.